माझ्या घरचे तर बोलले आहेत की आजपासून दहीपुरी ही घरीच बनवायची, आता मार्केटची आम्ही दहीपुरी खाणार नाही. सो एवढी टेस्टी ही आपली दहीपुरी झालेली होती. आणि यामध्ये जी आपण ग्रीन चटणी टाकली आहे ती तर खूप भन्नाट असते. तुम्ही कुठलाही पदार्थ बनवताना ती ग्रीन चटणी जी आहे ती तुम्ही त्या पदार्थासोबत खाऊ शकता, इतकी भन्नाट ही आपली चटणी असते. तर आपण आज आपली दहीपुरी जी आहे ती ट्राय करणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, ग्रीन चटणी आधी बनवणार. तर त्यासाठी मी सांबार घेतलेला आहे, मिरची घेतली आहे, टमाटर घेतले आहे, त्यामध्ये थोडा जिरं टाकले आणि मीठ टाकले आणि त्याला छान पिसून घेतलेलं आहे. तर ही जी ग्रीन चटणी आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खूप टेस्टी अशी होते. त्यानंतर इथे मी दही घेतलेलं आहे, दहीमध्ये साखर आणि मीठ घातलेलं आहे आणि त्याला छान फेटून घेतलेला आहे. माझा दही थोडा पातळ होता, तुम्ही दही घेताना थोडा घट्टसर दही घ्या, जेणेकरून तुमची पुरी आणखी जी दहीपुरी आहे ती आणखी टेस्टी होणार. तर इथे मी आपला जो दही आहे त्याला छान फेटून घेतलेला आहे. त्यानंतर बटाटे घेतलेले आहेत, बटाट्यांना मी छान उकळून घेतले. त्यामध्येच मी काही मटर टाकलेले होते, तर ते सुद्धा मी छान उकळून घेतलेले आहेत. त्यामध्ये थोडासा मीठ, थोडासा जिरा पावडर, थोडा धनिया पावडर आणि जी आपण ग्रीन चटणी बनवलेली होती ती टाकलेली आहे. त्यामुळे आणखी आपलं जे बटाट्याचा जो मसाला आहे त्यामध्ये आणखी टेस्ट येणार आहे. खूप सुंदर हा मसालासुद्धा टेस्ट तुम्ही सेपरेटली करून पहा, खूप टेस्टी झाला होता. त्यानंतर आपली मिठी चटणी, आपली ग्रीन चटणी, दही आणि शेव सगळं आपलं रेडी झालं आहे. त्यानंतर मी पुरी काही फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि त्या पुऱ्यांमध्ये आपला जो आलूचा मसाला आहे तो टाकणार आहे. त्यामध्ये थोडी थोडी ग्रीन चटणी टाकणार आहे आणि त्यानंतर मिठी चटणी, मिठी चटणीनंतर दही भरभरून टाकणार आहे. सो तुम्ही घेताना फक्त दही हा गाळा घ्या, बाकी सेम प्रोसेस करा. खरंच खूप छान वाटते आणि तुमच्या फॅमिलीला सुद्धा द्या की कसं झालेलं आहे, तुम्ही सुद्धा घरी बनवून पहा. तर इथे मी दही जो आहे त्या छान भरभरून टाकलेला आहे दही आणि त्यावरून दही भरून छान टाकल्यानंतर इथे मी शेवई टाकलेली आहे. शेव टाकल्यानंतर इथे थोडी ग्रीन चटणी आणि थोडीशी मिठी चटणी. तर मिठी चटणी मी गुळापासून बनवलेली आहे, कारण माझ्याकडे इमलीही नव्हती आणि खजूर पण नव्हते, त्यामुळे मला ते गुळापासून बनवली आहे. तर खूप अशी भन्नाट, खरंच खूप सुंदर ही टेस्टी अशी आपली जी दहीपुरी आहे, दहीपुरी रेडी झालेली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.